नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? आज आपल्याला या पिरियडमध्ये कथा लेखन, उपयोजित लेखनामध्ये जे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 30 गुणांचा कार्यभाग आहे, त्यामध्ये आपण या ठिकाणी या आधीच्या पिरियडमध्ये पत्रलेखन हा मुद्दा पूर्ण केलेला होता। आता आपल्याला या पिरियडमध्ये दुसरा मुद्दा पूर्ण करायचा आहे। उपयोजित लेखन या भागामध्ये कथालेखन। कथालेखन तुम्हाला यापूर्वी तुम्ही पुस्तकाच्या रूपानं, एखाद्या कार्यक्रमाच्या रूपानं, पिरियडमध्ये शिक्षकांनी सांगितलेल्या कथेच्या माध्यमातून किंवा गोष्टीच्या माध्यमातून कथा प्रकार काय असते हे तुम्ही ऐकलं असेल, कथा किंवा त्याबद्दल ऐकलं असेल किंवा माहिती तुम्हाला असेल। तर उपयोजित लेखन प्रकारामध्ये कथालेखन हा महत्त्वाचा भाग, जो विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे, विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा घटक आहे। यामध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत, जसे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो, कल्पनाशक्ती त्यांची वृद्धिंगत होण्यास मदत होते, म्हणजे कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत आपल्या विचाराचं प्रगटीकरण हे या वयोगटाचं वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत। आणि कथालेखनाच्या योग्य सरावाने तुम्ही तुमच्यापैकी काही विद्यार्थी भावी कथालेखक म्हणून उदयास येऊ शकतात। म्हणजे कथालेखन तुम्हाला उत्कृष्टपणे करता येऊ शकते। त्यासाठी हा भाग नीटनेटका समजून घेऊया। तुम्ही पान नंबर 99 मराठीच्या पुस्तकामध्ये कथालेखन हा भाग काढलेला असेल, त्यामध्ये लक्ष द्यायचं आहे। पान नंबर 99। आता कथा लिहिण्यासाठी, म्हणजे नेमकं तुम्हाला उत्कृष्ट कथालेखक बनण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे? कथा बीज जे असते त्यानुसार कथांचे विविध प्रकार निर्माण झालेले आहेत। उदाहरणार्थ, ज्या कथेमध्ये शौर्याचं वर्णन असते, धाडसी प्रवृत्तीचं वर्णन असते, अशा कथेला किंवा त्या कथा प्रकाराला शौर्य कथा असं म्हणतात। दुसरा प्रकार आहे विज्ञान कथा। विज्ञान कथा म्हणजे ज्या कथेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून माहिती दिलेली असते, विज्ञानाशी संबंधित त्या ठिकाणी माहिती दिलेली असते, ती विज्ञान कथा झाली। ज्या कथेमुळे आपल्याला प्रेरणा मिळते, बोध मिळतो, ज्या कथेमुळे आपण प्रभावित होतो, आपल्याला त्या कथेमधून जीवन जगताना काही शिकण्यासारखं असतं, अशा कथा प्रकाराला बोध कथा म्हणतात। त्याचप्रमाणे ऐतिहासिक कथा। ऐतिहासिक कथा इतिहासावर आधारित, यापूर्वी घडून गेलेल्या ज्या इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, कथा रूपानं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं लेखकाचं, कथालेखकाचं उद्दिष्ट असते। आणि ऐतिहासिक कथा, तुम्हाला माहित आहे की चित्रपटामध्ये काही ऐतिहासिक चित्रपट असतात आणि त्यानुसार तुम्हाला चित्रपटातून ती माहिती प्राप्त होते। उदाहरणार्थ, तुम्हाला माहित आहे, तुम्ही तो चित्रपट पाहिलेला असेल, असे अनेक चित्रपट आहे ऐतिहासिक चित्रपट। सम्राट अशोक हा चित्रपट आहे। त्याच्यानंतर असे अनेक चित्रपट तुमच्या पाहण्यात आलेले असतील। आता यामध्ये 5वा प्रकार आहे रूपक कथा। रूपक कथानंतर विनोदी कथा आहे। विनोदी कथा म्हणजे ज्यामुळे आपल्याला मोठे त्या कथेमध्ये विनोदी किस्से ऐकायला मिळतात, म्हणजे आनंद मिळतो, मनोरंजन होते, अशा
विनोदी कथा या ठिकाणी हा कथा बीजानुसार कथांचे जे 6 प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहे। त्यानंतर कथा लेखनाचे महत्त्वाचे घटक, आपल्याला कथा लेखनाचं तंत्र जाणून घेण्यासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घ्यायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आहे कथा लेखन तंत्र जाणून घेण्यासाठी जे मुद्दे आपल्याला महत्त्वाचे कथा लेखनाचे घटक म्हणून लक्षात घ्यायचे आहे, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कथा बीज। या ठिकाणी पान नंबर 99 वर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे। कथा बीज, कथेची सुरुवात, कथेतील घटना व स्थळ, कथेतील पात्रे, त्यानंतर आहे शीर्षक, तात्पर्य, कथेतून मिळालेला बोध, संदेश, मूल्य, पात्रांचे स्वभाव विशेष, पात्रांमधील संवाद, विषयाला अनुसरून भाषा आणि कथेचा शेवट, हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे। तर कथा बीज म्हणजे कथा लेखन करताना, कथा लेखन ही कल्पकतेवर आधारलेली एक कला आहे। कथा बीज हा कथेचा प्राण असतो आणि कथा लिहिताना, कथा लेखन करताना कथा बीजाच्या विषयाला अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार यांचा विचार करून कथा लेखकाला कथा बीज फुलवण्याचं कार्य कथा लिहिताना करावं लागते। दुसरी गोष्ट कथेची रचना, म्हणजे कथेला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असावा। कथेची सुरुवात आकर्षक झाली पाहिजे, आकर्षक अशी कथेची सुरुवात असावी। वाक्यांची रचना कथा लिहिताना पाल्लाढिक नसावी, तर लहान लहान वाक्य असावी, जेणेकरून कथा वाचकांना ती सहज आणि साध्या पद्धतीने समजण्यास मदत होईल। कथेचा मजकूर हा सातत्याने वाचकाची जिज्ञासा वाढवणारा असला पाहिजे, म्हणजे कथेचा मजकूर सातत्याने उत्कंठावर्धक असावा। कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा वाचकाची अधिक वाढेल। कथा नेहमी भूतकाळातच लिहावी। आता तिसरा मुद्दा लक्षात घ्या, कथेतील घटना आणि पात्रे, म्हणजे कथा बीज जसं असेल त्या कथा बीजानुसार कथेतील पात्रे व घटना कथा लेखकाला किंवा कथा लिहिताना निवडाव्या लागतात, जे कथा बीजाला पुढे नेऊ शकतील। घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे। पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून त्या कथा लेखन करताना कथा लेखकाला त्याचं वर्णन करावं लागते। वर्णन चित्रदर्शी असावं लागते। चौथा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पात्रांचे स्वभाव विशेष, म्हणजे कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनांचे कथा लेखन करताना कथा लेखकाला वर्णन करावे लागते। उदाहरणार्थ, त्या कथेतील एखादं पात्र असेल, त्या पात्राचं स्वभाव वैशिष्ट्य असेल की तो तापड स्वभावाचा असेल, म्हणजे लवकर ज्याला राग येतो असं असेल आणि ते दर्शवायचं असेल तर राग आला तर त्याचं वर्णन काय करता येईल, त्याने हाताच्या मुठी करकचून आवडल्या, अशा प्रकारचं। त्यानंतर पाचवा मुद्दा लक्षात घ्या, कथेतील संवाद आणि भाषा। कथेत निवडलेल्या परिसराला, कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी। अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता आपल्याला वाढवता येते आणि विरामचिन्हांचा योग्य वापर कथेमध्ये केला पाहिजे। म्हणजे कथा ही ग्रामीण भागातील आहे की शहरी भागातील आहे, कथेतील पात्र नेमके कोणत्या बोलीभाषेचा उपयोग करतात यानुसार कथेची भाषा
कथालेखकाला कथालेखन करताना वापरावी लागते. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हांमुळे निर्माण होते, म्हणून योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा सुद्धा वापर झाला पाहिजे. पात्रांच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्यांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा, बोली भाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये कथा उत्कृष्ट होण्यासाठी गरजेनुसार कथेमध्ये वाक्प्रचार आणि म्हणी यांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. आता 6वा मुद्दा लक्षात घ्या. शीर्षक, तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय लक्षात घेऊन कथेतील मूल्य किंवा संदेश व्यक्त करणारे त्या कथेला शीर्षक द्यायचे आहे. कथेतून मिळणारा संदेश किंवा मूल्य किंवा कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असले पाहिजे. म्हणजे शीर्षकामधून त्या कथेची कल्पना काही प्रमाणात आपल्याला सहज येईल अशा पद्धतीनं शीर्षक फार महत्त्वाचं आहे. आणि शीर्षकाचं हे वैशिष्ट्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, की कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पनेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी वेगळा नाविन्यपूर्ण विचार किंवा कल्पना अपेक्षित आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, तुमच्या सृजनशील कल्पनेला या ठिकाणी वाव मिळतो. त्यांना फक्त म्हणजे तुम्हाला तुमच्या कल्पना शक्तीला खूप घुमारे असतात, त्यांना फक्त निरीक्षण व कल्पकतेने अभिव्यक्त तुम्हाला करायचं आहे. आता यामध्ये कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती. पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन. कथाबीजावरून कथालेखन म्हणजे कथाबीज तुम्हाला दिलेलं असेल कृतीपत्रिकेमध्ये आणि त्यानुसार तुम्हाला कथालेखन करायचं आहे. दुसरा आहे मुद्द्यावरून कथालेखन म्हणजे कृती पत्रिकेमध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कथालेखनाचं काम करावं लागेल. तिसरा प्रकार आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. काही शब्द दिलेले असतील, त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचं आहे. आणि चौथा आहे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध तुम्हाला लिहावा लागेल, किंवा उत्तरार्ध दिलेला असेल तर त्या कथेचा पूर्वार्ध तुम्हाला लिहावा लागेल. आणि अशा रीतीने कथालेखन तुम्हाला कृती पत्रिकेमध्ये पूर्ण करावं लागेल. कथालेखन हा भाग 5 गुणांसाठी राहील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील माहिती याच भागामधली पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.